तुम्हाला ना माझं ऐकायचंच नसतं प्रीतम. एक मिनिट, काय नाही ऐकलंय मी तुझं अजूनपर्यंत? सांग मला. असताना तर माझ्यावर ही वेळ आलीच नसती. काय वेळ आली आहे पण? तुम्ही तुमच्या मनासारखंच करा, काही ऐकू नका माझं. एक मिनिट प्रिया, एक मिनिट. काय नाही ऐकलंय मी तुझं अजूनपर्यंत? हा, काय नाही ऐकलंय? अहो तुम्हाला काहीतरी वाटतं काय विचारायला? तुम्हाला किती वेळा सांगितलंय त्या जुन्या गाड्या मोडकळीला देऊन टाका, भंगारवाल्याला देऊन टाका, स्क्रॅप करा, पण तुम्हाला माझं ऐकायचंच नसतं. तुम्ही आणि बाबा, तुम्हाला दोघांना ना या जुन्या गाड्या सांभाळून ठेवायची सवय लागली. का असं करता तुम्ही प्रीतम? जरा मार्केटमध्ये जाऊन बघा की किती छान छान ऍडव्हान्स गाड्या आल्यात. आपण नवीन गाडी घेऊया ना, त्या सगळ्या देऊन टाका. हे बघ, मला माहिती आहे मार्केटमध्ये चांगल्या गाड्या आल्यात, पण बाबांच्या आठवणी होत्या त्या गाडीसोबत, ते विसरतेस का तू? पण गेली ना आता ती आठवण. म्हणून तुम्हाला सांगत असते की त्या सगळ्या गाड्या भंगारवाल्याला देऊन टाका. तुमची ती मोटरसायकल आहे ना जुनी, ती पण देऊन टाका. आपण आहे ना छान नवीन कार घेऊया. प्रिया, मला नाही वाटत का की माझ्या बाईक्स देऊन टाकाव्या? अरे मी स्वतः कंटाळलोय त्या. आम्ही काकू, तुला तर माहिती असेल ना काकू, मला आवडतच नाही ग बाईक्स चालवायला. पण मला तू सांग, असा कुठला माणूस असतो का जो जुन्या गाड्या घेतो? अगं नाही ना, मी तेच सांगतो हिला. पण भंगार झाल्यात आणि कोणी घेत पण नाहीये. मला सांग, कुठला माणूस अशा बाईक्स घेतो? शोधा भंगारवाला एखादा. अरे पण नाही घेत. कुठला माणूस असतो का असा? थांब थांब थांब. अरे मला माहितीये, कुर्ल्याला एक मोठं मार्केट आहे जुन्या गाड्यांचं रे. तिथे तू तुझी गाडी देऊ शकतोस. म्हणजे तिथे ना स्क्रॅप झालेल्या, भंगारच्या, इनफॅक्ट थोड्या चांगल्या असतील तरी गाड्या घेतात. तुझी गाडी तिथे दे, तुला चांगले पैसे देतील ते. हो का? थँक्यू सो मच दामिनी काकू, तुम्ही आम्हाला सांगितलं. नाहीतर या प्रीतमना काही जमलंच नसतं. काकू, पण मला सांग, त्या मार्केटमध्ये नक्की जुन्या गाड्या घेतात ना? नाही म्हणजे उगाच माझा हेलपाटा होईल ग, बाकी काही नाही. हा, नाही नाही नाही, अजिबात हेलपाटा होणार नाही. मला पक्की माहितीये तिथे ना जुन्या स्क्रॅप झालेल्या, म्हणजे खूप जुन्या असलेल्या गाड्या घेतातच. इतर चोरी करून आणलेल्या गाड्या असतात ना, त्या पण घेतात. म्हणून सांगते, जा आणि तुझी गाडी दे पटकन. हो का? अरे वा, मस्त आहे. पण मला सांग, आता तुला एवढं माहिती आहे म्हणून विचारतोय, तुझी काही ओळख वगैरे आहे का तिथे? म्हणजे तुझ्या ओळखीचा कोणी असेल तर मला नंबर दे ना, काम सोपं आहे नाही का? हो, देते. नाही, माझ्याकडे काय, माझ्याकडे तर कधी कधी गाडीही नव्हती ना, त्यामुळे भंगारवाल्याचा नंबर माझ्याकडे असण्याचा काही संबंधच नाही है ना. त्याचं काय झालं, मी सतत ऑनलाईन शॉपिंग करत असते की नाही, मग ते स्क्रोल करत असताना मला ती बातमी दिसली होती. हा, मग म्हटलं कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या कामाला येईल ना, म्हणून मी लक्षात ठेवलं होतं. अरे, आणि तुम्हाला तर माहिती आहे ना माझी मेमरी किती शार्प आहे. मग बघ, आज उपयोगाला आलं. तुम्हाला आता काय आहे ना, मला खूप काम आहे. तू जा, तुम्ही करून घ्या सगळं. हा प्रीतम, चला आता आपल्याला कळलंय ना गाडी कुठे आहे ते. लवकरात लवकर आपल्याला तिथे पोचायला हवं. सावित्री आत्याने सांगितल्याप्रमाणे जर त्या ती गाडी तोडायला देणार असतील ना, तर लवकरात लवकर जाऊन आपण गाडी ताब्यात घेऊया.